नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत व्हेज चीज मोमोज आणि त्यासोबत लागणारी मोमोज चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ताटामध्ये 2 वाटी मैदा घेतला आहे. नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची छान कणिक भिजवून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपण छान कणिक भिजवून घेतली आहे. आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिट कणिक छान भिजण्यासाठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करू. स्टफिंगसाठी पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण टाकायचा आहे. लसूण टाकल्यानंतर बारीक कट केलेलं आलं टाकायचं आहे. आलं टाकून लसूण आणि आलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा पण बारीक कट करून घ्यायचा आहे, खूप मोठा ठेवायचा नाही. इथे आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकायची आहे आणि बारीक कट करून घेतलेला कोबी टाकायचा आहे. तुम्ही यामध्ये गाजरही ॲड करू शकता. तसेच यातील भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर त्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि 3-4 मिनिट भाज्या मोठ्या फ्लेमवर परतायच्या आहेत. याचं कारण म्हणजे मोमोजच्या आतमध्ये जे भाज्यांचं स्टफिंग असतं त्याला छान क्रंचीनेस असतो आणि स्मोकी फ्लेवर असतो. गॅस मोठा ठेवल्यामुळे काय होतं, कढईमध्ये धूर तयार होतो आणि त्याचा स्मोकी फ्लेवर भाज्यांना येतो आणि त्यामुळे भाज्या छान क्रंची होतात. आता इथे आपण भाज्या 3-4 मिनिट छान परतल्या आहेत. आता त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. ते आता आपण थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपलं स्टफिंग छान थंड झालं आहे. त्यामध्ये चीज किसून टाकायचं आहे. चीज किसून टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण इथे चीज छान मिक्स करून घेतलं आहे. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपली कणिकही इथे छान भिजली आहे. हे बघा, आपली कणिक खूप छान भिजली आहे. कणिकेला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हाताने ती छान मऊ करून घ्यायची आहे. नंतर कणकेचे असे छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो पुरीप्रमाणे छान लाटून घ्यायचा आहे. पुरी खूप जाडही लाटायची नाही आणि खूप पातळ पण लाटायची नाही. ज्या प्रकारे आपण पुरी करतो, पुरीपेक्षा पातळ आणि चपाती एवढे जाड असं लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लाटून मध्यभागी सारण ठेवून घ्यायचं आहे आणि आपण मोदकाला जशा पाकळ्या करतो तशा पाकळ्या करायच्या आहेत. हे बघा, इथे आपण मोदकासारख्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि त्या सगळ्या पाकळ्या एकत्र आणून त्याला बंद करून घ्यायचे आहे. बंद करून त्याला व्यवस्थित पिळा देऊन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे आपण मोमोज तयार केला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा मोमोज तयार करू. त्यासाठी इथे मी पुरी लाटून घेतली आहे. आता त्याच्या मध्यभागी सारण भरून घेतले आहे आणि मोदकाच्या पाकळ्याप्रमाणे इथे आपण पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत. नंतर त्या पाकळ्या बंद करून घेतल्या आहेत. बंद करून त्याला व्यवस्थित पिळा देऊन घेतला आहे आणि आपला दुसरा मोमोजही इथे छान तयार झाला आहे. अशा प्रकारे मी सर्व मोमोज तयार करून घेतले आहे. आता आपण मोमोज स्टीम करून घेऊ. त्यासाठी स्टीमरमध्ये इथे मी पाणी गरम करून ठेवले आहे. त्यामध्ये आपण सर्व मोमोज ठेवायचे आहेत आणि झाकण ठेवून त्याला
10-15 मिनिट छान वाफवून घ्यायचे आहे. इथे आपण 10-15 मिनिट मोमोज छान वाफवून घेतलेले आहे. आपले मोमोज तयार झाले आहे. आता आपण मोमोजची अशी छान चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी 6 टोमॅटो घेतले आहे. टोमॅटोला अशी चीर देऊन घ्यायची आहे. हे बघा, इथे मी सर्व टोमॅटोला अशी चीर देऊन घेतली आहे. त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतात. इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे आणि आपण चीर देऊन घेतलेले सर्व टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो टाकून त्याला 10 ते 12 मिनिट मीडियम गॅसवरती छान शिजवून घ्यायचे आहे. हे बघा, आपल्या टोमॅटोची साल वेगळी झाली आहे. आता ते थंड करून टोमॅटोची सर्व साल काढून घेतली आहे. हे बघा, इथे आपण टोमॅटोची सर्व साल काढून घेतली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोची साल ठेवू शकता, पण मी इथे टोमॅटोची साल काढून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शिजवून घेतलेली काश्मीरी लाल मिरची आणि टोमॅटो टाकायचे आहे आणि त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि ते छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. नंतर कढाईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेला भरपूर लसूण टाकायचा आहे आणि बारीक कट केलेलं आलं टाकायचं आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण आलं आणि लसूण छान परतून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये आपण जी टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच साखर टाकायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण चटणी छान शिजवून घेतली आहे. त्यामध्ये सोया सॉस आणि थोडासा रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि पुन्हा 2-3 मिनिट चटणी छान शिजवून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपण चटणी पुन्हा 2-3 मिनिट छान शिजवून घेतलेली आहे. इथे आपली चटणी तयार झाली आहे. त्याला रंगही छान आला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असायला पाहिजे. गरम गरम मोमोज आणि तयार केलेली चटणी सोबत सर्व करायची आहे. अगदी बाजारात जसे मिळतात तशीच त्याची टेस्ट लागते. नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.